हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, अशी कोणती गोष्ट आहे जो एक श्रीमंत माणूस पण विकत घेऊ शकतो आणि एक गरीब माणूस पण विकत घेऊ शकतो? जरा विचार करा आणि मग उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे हॅपीनेस, आनंद. मला असं वाटतं की आनंद ही जगातली सर्वात स्वस्त गोष्ट आहे आणि ती आपल्याला एकदम फ्री मिळते. आणि आपलं असं आहे की जी गोष्ट आपल्याला फ्री मध्ये मिळते त्याची आपल्याला बिलकुल व्हॅल्यू नसते. म्हणून आपण दुनियाभरचं ओझं सतत आपल्या मनावर घेतो आणि दुःखी होतो आणि याचं खापर पण आपण दुसऱ्यांवर फोडतो. आपण आपल्या मर्जीने दुःखी होतो, मात्र याचा दोष आपण आजूबाजूच्या परिस्थितीला, माणसांना आणि जगाला देतो. पण आपण आपल्या आयुष्यात खुश राहायचं की दुःखी राहायचं हे आपल्या विचारांवर आणि आपल्या चॉईसवर डिपेंड करतं. रडायचं की हसायचं, खुश राहायचं की दुःखी राहायचं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. दुःखी होणं, खुश होणं ही आपली स्वतःची चॉईस असते. आपल्या मर्जी बिना आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही किंवा कोणीही आपल्याला खुश ठेवू शकत नाही. मी गॅरंटी देते की माझा हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे आनंदी होण्याचे जे नियम आहेत ते नक्की बदलतील आणि तुम्ही आतापेक्षा खूप खूप जास्त खुश राहाल. तुमची आताची जी परिस्थिती आहे ती थोड्या वेळानंतर पण तीच राहील. तुमच्या ज्या आता समस्या आहेत त्या थोड्या वेळानंतर पण त्याच राहतील. फक्त तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे ती बदलेल. आज मी तुम्हाला तुमच्यामध्ये असे 5 बदल करायला सांगणार आहे की ते बदल तुम्ही तुमच्यामध्ये केल्यानंतर तुमच्या समोर कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, तुम्ही कधीही तुटणार नाही. त्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना कराल, लवकरात लवकर त्या परिस्थितीमधून बाहेर पडाल आणि सदा आनंदी राहाल. फ्रेंड्स, मग माझा जो आजचा व्हिडिओ आहे तो तुमच्यामध्ये नक्की खूप चांगला बदल घडवून आणेल. म्हणून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिलं आहे, जे घडत असतं ते चांगल्यासाठी घडत असतं. हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते. एका गावामध्ये एक छोटं कुटुंब राहत होतं, आई वडील आणि मुलगा. एकदा खेळता खेळता त्या लहान मुलाचा हाताचा बोट तुटला आणि हे पाहून त्याचे आई वडील खूप दुःखी झाले. आपल्या मुलाच्या हाताचा बोट तुटला आहे हे पाहून ते दोघं नवरा बायको खूप दुःखी झाले. अक्षरशः त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. असेच काही दिवस गेले. काही दिवसांनी त्यांच्या गावावर एका डाकूने हल्ला केला. हा जो डाकू होता तो अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. त्याला एका बाबाने सांगितलं होतं की त्याने जर 10 लहान मुलांचा बळी दिला तर तो अमर होईल. म्हणून त्या डाकूने त्या गावातील 10 लहान मुलांना किडनॅप केले. पण ज्या मुलाचा बोट तुटला होता त्या मुलाला त्याने किडनॅप केलं नाही. कारण त्या डाकूला बाबाने सांगितलं होतं की त्या सर्व मुलांचे जे सर्व अवयव आहेत ते ठीक असले पाहिजेत आणि तो दुसरा लहान मुलगा होता त्याच्या हाताचं बोट तुटलं होतं. ते कुटुंब खूप खुश झालं आणि म्हणालं की बरं झालं आमच्या मुलाचं बोट तुटलं होतं. जर त्यावेळी आमच्या मुलाचं बोट तुटलं नसतं तर आज आमचा मुलगा आमच्या सोबत नसता. जे सर्व आपल्या सोबत घडत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं. जेव्हा वाईट परिस्थिती आपल्या समोर येते तेव्हा हा विश्वास आपण मनात ठेवला पाहिजे. जेव्हा पण तुमच्यासोबत काही वाईट घडेल तेव्हा तुम्ही स्वतःला हे समजवा की देवाला याच्यातून माझ्यासाठी काहीतरी चांगलंच करायचं आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये न विचार करता बऱ्याच गोष्टी करतो, पण वर बसलेला देव कधीही न विचार करता काहीही करत नाही. म्हणून जेव्हा पण तुमच्या समोर कधी वाईट परिस्थिती येईल किंवा तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा असाच पॉझिटिव्ह विचार करा आणि सदा आनंदी राहा. दुसरा आहे, तुलना करणे बंद करा. आपल्याला लोकांसोबत तुलना करण्याची खरंच खूप वाईट सवय असते. जर आपल्या शेजाऱ्याने 50,000चा टीव्ही घेतला तर अक्षरशः आपल्या तनाला मनाला आग लागते आणि आपल्याला त्या ईर्षेमध्ये स्वतःचा जो टीव्ही आहे तो अक्षरशः भंगार वाटायला लागतो. त्याचबरोबर जर आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या मुलाला जर परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले, त्याने जर नंबर काढला तर आपल्याला इतकी ईर्ष्या व्हायला लागते की आपण आपल्या स्वतःच्या मुलाला त्रास द्यायला लागतो. त्याची कंपॅरिझन त्यांच्या मुलासोबत करायला सुरुवात करतो आणि त्याच्यावर दबाव टाकतो खूप जास्त अभ्यास करण्यासाठी. आपण आपल्या शेजाऱ्यांवर, मित्रांवर, नातेवाईकांवर जळून आपल्या खरंच मनाला खूप त्रास देतो. आपल्याला त्या गोष्टीचा मनस्ताप करून घेतो आणि आपल्या सुखी जीवनामध्ये आग लावतो. आमच्या आगरी भाषेमध्ये एक म्हण आहे, लोकांची बिल्डिंग बघून आपल्या झोपडीला आग लावू नये. तुमच्या आजूबाजूची लोक जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही चांगलं करतील तेव्हा त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा, ना की त्यांच्याशी ईर्ष्या करा. तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना आणि तुमची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका.
तिसरं आहे स्वतःवर प्रेम करा. सुखी होण्यासाठी स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावर प्रेम करा. तुमच्या कुटुंबावर प्रेम करा, तुमच्या कामावर प्रेम करा. पण जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या सर्व लोकांवर प्रेम कराल तेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी पण व्हाल. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असतो, त्याच्याशी खूप चांगलं वागत असतो, तर त्याच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीने सुद्धा आपल्याला खूप हर्ट होत असतं. जर एखाद्या लांबच्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही त्या व्यक्तीला डिस्टन्स देऊ शकता, त्याला दूर करू शकता. पण जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती त्रास देते तेव्हा तुम्हाला खूप जास्त त्रास होतो, कारण तुम्हाला त्या व्यक्तीला डिस्टन्स देता येत नाही. तो व्यक्ती सतत तुम्हाला सळत राहतो आणि याच व्यक्ती सतत तुमचे पाय खेचत असतात, सतत तुम्हाला टोचत असतात आणि सतत तुम्हाला त्रासदायक होत असतात. तुम्ही कितीही काहीही जरी चांगलं केलं ना तरी ते त्याच्यामध्ये वाईटच शोधतील आणि तुम्हाला डिसमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतील. मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं की अशा जवळच्या व्यक्तींना तुम्हाला डिस्टन्स देता येत नाही. मग अशा लोकांसोबत कसं डील करायचं? अशा व्यक्तींसोबत डील करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर खूप प्रेम पाहिजे, तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे. तुम्ही जी गोष्ट करत असाल त्यावर तुम्हाला विश्वास पाहिजे. मी बेस्ट आहे, मी जे करीन ते बरोबरच करीन असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. स्वतःवर गर्व करू नका, पण स्वतःवर आत्मविश्वास नक्की ठेवा. म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करा, त्यांच्या बोलण्याने इफेक्टेड होऊ नका. स्वतःवर प्रेम करा, आत्मविश्वासाने जगा आणि आनंदी राहा. चौथं आहे सकारात्मक राहा. तुमच्या आजूबाजूला असे खूप लोक असतील जे तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जात असतील. मग अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि अशा लोकांसोबत बसा ज्यांचे विचार पॉझिटिव्ह असतील. जे लोक तुमच्यासोबत काही वाईट झाल्यावर तुम्हाला धीर द्यायचं सोडून तुम्हालाच उलटे दोन शब्द सुनवत असतील, अशा लोकांपासून सदा दूर राहा. जे लोक सकारात्मक आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवत जा. असं केल्यामुळे सदा तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी राहील. खुश राहण्यासाठी गरजेचं आहे अशा लोकांना आपल्या आयुष्यातून डिलीट करणं. सारखा त्यांच्यासोबत भांडण्यात, वाद घालण्यात पण काही अर्थ नाही, त्याने तुम्हालाच निगेटिव्हिटी येईल. अशा लोकांपासून सदा दूर राहा. हे लोक स्वतः कधीही खुश राहणार नाहीत आणि तुम्हाला खुश राहू देणार नाहीत. लास्ट आहे स्वतःला व्यस्त ठेवा. जेव्हा तुमच्या मनामध्ये खूप दुःख असेल, तुम्हाला खूप त्रास होत असेल, तुम्हाला सर्व संपल्यासारखं वाटत असेल, तेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवा. जेव्हा आपण खूप जास्त दुःखी असतो तेव्हा स्वतःला कामामध्ये व्यस्त करणं यापेक्षा दुसरा कोणताही रामबाण उपाय त्या दुःखावर नाही. तुम्हाला कितीही मोठं दुःख असू दे, तुम्ही स्वतःला कामामध्ये व्यस्त करा. तुमचा मन कामामध्ये लावा. जसं जसा वेळ जाईल तसं तसं तुमचं दुःख कमी होत जाईल. तुम्ही कोणतंही काम न करता खाली बसाल तर तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार कराल. तुम्ही बसून सतत त्याच गोष्टींचा विचार केल्यामुळे मे बी डिप्रेशनमध्ये पण जाल. तुम्ही दुःखी झाल्यानंतर जेवढं स्वतःला कामामध्ये व्यस्त कराल तेवढ्या लवकर तुम्ही त्या दुःखातून बाहेर पडाल. जेव्हा तुम्ही दुःखी असाल आणि तुम्ही कामामध्ये स्वतःला व्यस्त कराल तेव्हा तुमच्या मनावर झालेला मोठ्यातला मोठा घाव पण भरून निघेल. फ्रेंड्स, जेव्हा पण तुमच्या समोर वाईट परिस्थिती येईल तेव्हा सदा विश्वास ठेवा की जे पण घडतं ते चांगल्यासाठी घडतं आणि कधीही तुमची स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका. स्वतःवर प्रेम करा, सकारात्मक राहा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. फ्रेंड्स, मी आशा करते व्हिडिओमध्ये आनंदी राहण्यासाठी ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला खूप आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्ह सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू. बाय.